अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त सर्व साधू आज आपण परमपूज्य श्री दादा कवळ महाराज लिखित श्री अनुभवामृत दीपिका या पुस्तकाचे वाचन करत आहोत. आज आपण त्यात अजातवाद आणि मायावाद काय आहे तर ते लिहिताना परमपूज्य श्री दादा लिहितात. माऊलीने आणि आचार्यांनी दोघांनीही असता अजातवादाचा पुरस्कार केलेला आहे. काही मंडळींचे असे म्हणणे आहे की ज्ञानेश्वरी टीका सांगत असताना माऊलींना आचार्याचा मायावादाचा अंगीकार करावा लागला, पण ते हे सोयीस्करपणे विसरतात की अजातवाद आणि मायावाद यांच्यामध्ये फार थोडा आणि केवळ प्रतिपादात्मक पद्धतीचा सूक्ष्म भेद आहे. ते भिन्न वाद नाहीत. मायावाद हा अजातवादाचे समर्थन करतो. अजातवादाचे म्हणणे असे आहे की अगा जे झालेचे नाही तेथेची वार्ता पुसेसे काही. सच्चिदानंद परब्रह्मापासून काही उत्पन्न झालेच नाही असे अजातवादाचे म्हणणे आहे. आणि मायावादाचे म्हणणे असे आहे की जे समोर दिसते ते तसे नाही, म्हणजेच ते झालेलं दिसते ते झालेलं नाही, ते झालेलं आहे असे वाटल्यास तो मायाभ्रम आहे. असे मायावाद अजातवादाचे समर्थन करतो. माया याचा अर्थ जे झाले नाही ते, जे नाही ते हा अजातवाद वेदांत तत्त्वज्ञानात, योग वासिष्ठामध्ये आणि आचार्यांच्या तत्त्वज्ञानात व पुढे माऊलींच्याही तत्त्वज्ञानात प्रामुख्याने मिळतो. अनेक मंडळींनी अमृतानुभवावर असाही आक्षेप घेतलेला दिसतो की अमृतानुभव म्हणजे शैव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचेच निरूपण आहे. माऊलींनी काश्मीरी शैव दर्शनामधून हे तत्त्वज्ञान उचललेले आहे असे अनेक जणांचे म्हणणे आहे. येथे आपण आणखी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. माऊलींना खरोखरीच कोणाची काही उचलण्याची आवश्यकता नव्हती. ते पूर्ण ज्ञानी होते. ते प्रत्यक्ष भगवानच होते. त्यांना सर्व तत्त्वज्ञानाची अनुभवाने परिपूर्ण माहिती होती. हा भाग भिन्न आहे, पण त्यांना कोणाचेही खंडन आणि बंधन करण्याची आवश्यकताच नव्हती. माऊलींनी मूळ शुद्ध सैदिक तत्त्वज्ञान सांगायचाच प्रयत्न केलेला आहे आणि केवळ तेच सांगितलेले आहे. लोपले ज्ञान जगी इथं नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी असे रामा जनार्दन स्मारकांनी आरतीत म्हटले आहे. ते अगदी सत्यच आहे. जे मूळ ज्ञान लोप पावले होते आणि अनेक विकृत पद्धतीने त्याचे भ्रष्ट रूप समाजात पसरत होते, तेच मूळ ज्ञान माऊलींनी प्रगट केले आणि त्या सगळ्या विकृतींना आळा घातला. हेच त्यांचे अपूर्व यश होय. त्यांनी जे सांगितले ते मूळ वैदिक तत्त्वज्ञानच सांगितले. आता असा प्रश्न येतो की माऊलींनी खरोखर शैव संप्रदायाचा अनुवाद केला आहे काय? याची दोन कारणे असे सांगणारे सांगतात. एक म्हणजे माऊलींनी या अमृतानुभवाला सिद्धानुवाद म्हटलेला आहे. शैव संप्रदायात आत्मवस्तूला सिद्ध वस्तू म्हणतात आणि हा तसा सिद्धानुवाद असल्यामुळे या लोकांच्या मते शैव संप्रदायाचेच अनुसरण करणारा ग्रंथ आहे. दुसरे असे की हे शांभव म्हणजे शैवतत्वाचेच प्रतिपादन करीत आहेत. शांभव याचा अर्थ आता यातला मुख्य भाग लक्षात घेतला तर शैव संप्रदाय म्हणजे तर नेमके काय आहे? भगवान शिवापासून झालेली ती ज्ञानाची परंपरा आहे. ती परंपरा जशी काश्मीर भागात शैव संप्रदायाच्या रूपाने विस्तारली तशी ती त्याच्या हाती देखील नाव संप्रदायामध्ये प्रत्यक्ष त्या शिवांकडूनच आदिनाथांकडून मत्स्येंद्रनाथाकडे आलेली होती. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आपली जी गुरुपरंपरा प्रकट केलेली आहे त्यात एक विलक्षण हकीकत ते सांगतात. ते म्हणतात, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेणो कैसी पुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा तू मकरोदयी गुप्तू होत तयाचा वाहतू पैसे झाले. आपल्याकडे झालेली ती परंपरा सांगताना ते म्हणतात की श्री शिवांपासून श्री मत्स्येंद्रनाथांकडे आणि पुढे श्री गोरक्षनाथांकडून श्री गहिनीनाथांकडे आले. मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले स्वप्रभव श्री गौरीनाथ. इथे ते स्पष्ट सांगतात की भगवान शिवापासूनच आलेली ही शांकरी विद्या आहे. भगवान शिवापासून आलेली म्हणूनच तिला शांकरी म्हटले आहे. त्यांच्यापासून परंपरेचा ओघ आला. त्या विद्येला माऊलींनी एक सुरेख शब्द लिहिला आहे. मग तीही ते शांभव, शंभूपासून आले म्हणून शांभव म्हटले. ते देखील कसे आहे तर अद्वयानंद वैभव. याचा दुसरा अर्थ
अर्थ उघड आहे की ते पूर्ण अद्वैत तत्वज्ञान आहे आणि नुसतेच अद्वैत तत्वज्ञान नाही तर अद्वैतातून आनंद शोधणारे आहे. अद्वैतानंद वैभव याचा अर्थ असा की माऊली निव्वळ अद्वैतापर्यंत थांबत नाही, त्या अद्वैत ज्ञानानंतर देखील आनंद स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी भक्ती सुचवतात, ज्ञानोत्तर भक्ती सुचवतात. ही भक्ती म्हणूनच मूलतः नाथ संप्रदायाच्या गाभ्यात आहे असे त्यांचे मत आहे. अशी हीच नाथ संप्रदायाची परंपरा तर शैव दर्शनाच्या परंपरेपेक्षाही प्राचीन आहे. तर माऊलींनी त्या रौद्र संप्रदायाचा अनुभव केला असे म्हणणे काय असेल आहे. माऊलींनी जे सांगितले ते केवळ आपल्या गुरुपरंपरेने आपल्याला स्वानुभवाने प्राप्त झालेले सांगितले. दुसरे उसने तत्वज्ञान काही सांगितले नाही. जगात जे जे मोठे तत्वज्ञानी झाले त्यांचा असाच क्रम दिसेल. पहिल्यांदा आपल्या संप्रदायाचे तत्वज्ञान पचवायचे. ते संप्रदायाचे तत्वज्ञान नेहमी इतर संप्रदायाच्या तौलनिक अभ्यासाने पचवले होत असे आणि प्रतिपादन मात्र नेहमी आपल्या संप्रदायाच्याच तत्वज्ञानाचे केले जाते. तसे जर केले नाही तर मग त्यांना गुरुपरंपरा सांगायचे काही कारणच उरणार नाही. माऊलींसारखे गुरुभक्त जर कोणी असतील तर ते आपल्या संप्रदायाच्या तत्वज्ञानाशिवाय वेगळे काही बोलतील अशी किंचित मात्र संभावना नाही. माऊलींकडे जे मूळ विशुद्ध तत्वज्ञान आले आहे ते श्री भगवंतांच्या हृदयात होते. जे श्री भगवंत बोलले तेच माऊली सांगत होते गेले. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर तशी एक कालानुरूप गरज निर्माण झाली. म्हणूनच हे मूळ तत्वज्ञान सूत्रबद्ध रूपाने अनुभवावताच माऊलीने सांगितले. आपण पाहिले की माऊलीने या ग्रंथाला दिलेले नाव अनुभवामृत आहे. त्याला माऊली